तुम्ही पण व्हिलन आहात का? म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला अत्यंत दुष्ट किंवा विलन असं म्हणून ओळखतात का? आणि जर असं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही अत्यंत पॉझिटिव्ह आणि मॅच्युअर व्यक्ती आहे, हे तुम्ही स्वतः समजून घ्या. चला सांगते कस काय. काय असतं ना, आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण राहत असतो किंवा आपण आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा राहत असतो, तेव्हा आपण जर खरं बोललो किंवा काही चांगले सजेशन्स दिले, तर आपल्याला काय ऐकायला मिळतं? म्हणजे तुम्हाला, अच्छा तर तू मला शिकवणार का? हो, तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत आम्ही. आणि खूप काही तुम्हाला ऐकायला मिळतं. पण जेव्हा हे सगळे वाक्य तुम्ही ऐकून होतात, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुद्द्यांवरती ठाम असतात, तेव्हा एक महावाक्य येतं आणि ते महावाक्य म्हणजे, आम्ही लहानपणापासून तुझ्यासाठी काय काय नाही केलं आणि त्याचे पांग तू असं फेडत आहेस. हे महावाक्य ऐकल्यावरती तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय करायला पाहिजे. पण माझी एक गोष्ट ऐका, की तुम्ही फॅमिलीमध्ये असा किंवा फ्रेंड्समध्ये असा, प्रेम ना हे तुमच्यावरती नसतं. प्रेम तुमच्या बिहेवियरवरती असतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात, त्यांना जे हवं आहे ते तुमच्याकडनं होत असतं, तोपर्यंत तुम्ही अगदी चांगले असता. पण एकदा का तुम्ही थोडस त्यांच्या मनाविरुद्ध गेलात, तर काय होतं? तुम्ही विलन ठरता. तुम्ही जर का सगळे सगळे निर्णय त्यांच्यासाठी घेत असाल, त्यांच्या दृष्टिकोनातून घेत असाल, तर तुम्ही ह्या जगातली सगळ्यात चांगली व्यक्ती असता. पण एक निर्णय, फक्त एक निर्णय जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी घेतला, तर तुम्ही ह्या जगातले सगळ्यात मोठे विलन ठरता. त्यामुळेच मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पण विलन आहात का? आणि जर तुम्ही विलन असाल तर मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. चला तर मग